नमस्कार. लहान मुलांचं जग कसं एकदम कुतूहलानं भरलेलं असतं नाही का? पण कधी विचार केलाय की त्यांचा जो रोजचा खेळ असतो ना, त्याच खेळात त्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. आज आपण अशाच एका आठवड्याच्या अभ्यासक्रमात डोकावणार आहोत. विषय अगदी साधा आहे, पाऊस आणि पाणी. पण ह्या साध्या विषयाभोवती विज्ञान, कला आणि बुद्धीची अशी काही किमया गुंफलीये की खरंच बघण्यासारखी आहे. चला तर मग पाहूया खेळातून शिकण्याची ही जादू. आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे पाणी हा विषय किती साधा वाटतो, पण या साध्या दिसणाऱ्या आठवड्याच्या प्लॅनमागे लहान मुलांच्या शिक्षणाची एक जबरदस्त स्ट्रॅटेजी दडलेली आहे. आपण आज तेच उलगडून बघणार आहोत की साधे विषय आणि मनसोक्त खेळ मुलांच्या संपूर्ण विकासाचा पाया कसा रचू शकतो. बरं, आपण हा अभ्यासक्रम असा दिवसवारानुसार नाही बघणार, तर आपण तो मुलांमध्ये नक्की कोणती कौशल्य रुजवतोय या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. सुरुवात करूया विज्ञानाच्या सोप्या प्रयोगांनी, मग रंगांच्या दुनियेत शिरू, बुद्धीला चालना देणारे खेळ बघू आणि हो, हे सगळं शिक्षण घरापर्यंत कसं पोहोचतं यावरही एक नजर टाकू. तर या संपूर्ण आठवड्याला पाऊस आणि पाणी या एकाच धाग्यात गुंफलंय. याचा फायदा काय? तर मुलांना एक ओळखीचं, एक मजेशीर वातावरण मिळतं, ज्यात ते नवीन गोष्टी अगदी सहजपणे शिकू शकतात. चला तर मग आपल्या पहिल्या विभागात जाऊया. इथे विज्ञानाचे मोठे मोठे सिद्धांत कुठल्या लॅबमध्ये नाही, तर पाण्याच्या टबमध्ये शिकवले जातात. पाहूया कसा होतो हा खेळाचा सुंदर वापर. सोमवारची सुरुवात होते एका साध्या पण खूप महत्वाच्या प्रयोगाने. एका टबभर पाण्यात वेगवेगळ्या वस्तू टाकायच्या. पान, फूल, दगड आणि फक्त बघायचं काय तरंगतं आणि काय बुडतं. हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं हीच तर खरी शिकण्याची मजा आहे नाही का? मुलांना इथे जे प्रत्यक्ष निरीक्षणातून मिळतं ना, ते कुठल्याही पुस्तकातून मिळणार नाही. आणि याच खेळता खेळता तरंगणे म्हणजे काय आणि बुडणे म्हणजे काय या दोन महत्वाच्या वैज्ञानिक संकल्पना मुलांच्या मनात अगदी पक्क्या होतात. इथे शब्द फक्त पाठ नाही करायचे, तर ते अनुभवायचे आहेत. आणि हाच अनुभव पुढे जाऊन त्यांच्या ज्ञानात रूपांतरित होतो. मंगळवारी हा विज्ञानाचा खेळ स्पर्शाच्या दुनियेत येतो. एका ग्लासात कोमट पाणी आणि दुसऱ्यात माठातलं थंड गार पाणी. मुलांना फक्त ग्लासला बाहेरून हात लावून गरम आणि गार यातला फरक ओळखायचा आहे. अर्थात सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊनच, पण यातून तापमानाची संकल्पना थेट त्यांच्या त्वचेतून अनुभवता येते. आणि गुरुवारी हाच विज्ञानाचा खेळ आणखी एक पाऊल पुढे जातो. वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून आकारमान म्हणजे व्हॉल्यूमची संकल्पना मुलांना प्रत्यक्ष अनुभवता येते. म्हणजे बघा, तरंगण्या बुडण्यापासून ते आकारमानापर्यंत आठवड्याभरात मुलांची वैज्ञानिक दृष्टी कशी हळूहळू तयार होते. चला, विज्ञानाच्या टबमधून आता आपण थेट कला आणि नवनिर्मितीच्या रंगांमध्ये डुबकी मारूया. ह्या भागात आपण बघूया की पाणी आणि पाऊस याच एका संकल्पनेतून मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांच्या लहानग्या हातांच्या कौशल्यांना कसे पंख फुटतात. सोमवारच्या कलावर्गात मुलांच्या हातात येतो कागदी लगदा. जुने कागद भिजवून तयार केलेला हा ओला मऊ लगदा हाताळताना मुलांना एक वेगळाच स्पर्शाचा अनुभव मिळतो. यातून फक्त फळं किंवा खेळणीच नाही बनत, तर त्यांच्या बोटांची पकड आणि हातांचं कौशल्यही घडत असतं. मंगळवार म्हणजे रंगांची धमाल. वॉटर कलर वापरून कागदावर रंगांचं मिश्रण करणं किंवा आपल्याच बोटांचे ठसे उमटवणं, यातून मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, तो खरंच पाहण्यासारखा असतो. आणि हाच आनंद त्यांच्या सर्जनशीलतेसाठी खतं पाणी घालतो. आणि बुधवारी येतो घडी कामाचा नंबर. कागदाची होडी बनवणं हे फक्त पाणी या विषयाला धरून नाहीये. यातून सूचनांचं पालन कसं करायचं, एकाग्रता कशी साधायची आणि हातांच्या बोटांवर नियंत्रण कसं मिळवायचं, अशी खूप महत्वाची कौशल्य मुलं शिकतात. आता आपण या अभ्यासक्रमाच्या अगदी हृदयाकडे वळूया, कारण हे सगळं फक्त विज्ञान आणि कलेपुरतं मर्यादित नाहीये. इथे मुलांच्या बौद्धिक आणि भाषिक विकासाचा पाया किती विचारपूर्वक रचला जातोय ते पाहून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. हां, तक्ता बघा, म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल. पाहुणा ओळखूया या खेळातून वर्गीकरण शिकायचं, स्मरणशक्ती खेळातून मुलांची मेमरी शार्प करायची आणि शब्दातील ध्वनी यातून भाषेचा पाया मजबूत करायचा. पाहिलंत? प्रत्येक खेळामागे एक पक्का शैक्षणिक उद्देश आहे. अच्छा, शब्दातील ध्वनी म्हणजे काय हे जरा सोपं करून समजून घेऊ. ही खरं तर वाचनाची पहिली पायरी आहे. जसं गाण्यात सूर ओळखता यावे लागतात, तसंच भाषेत आवाज. पाऊस म्हटल्यावर पा हा आवाज ओळखता येणं म्हणजे भविष्यात त्यांचं वाचन आणि लिखाण सोपं होणं.
त्यामुळे शनिवारचा हा खेळ म्हणजे मुलांच्या भाषिक विकासासाठी केलेली एक मोठी गुंतवणूकच. आणि एवढंच नाही तर आठवडाभर असे अनेक छोटे छोटे खेळ घेतले जातात. जसं की 2 चित्रांमध्ये सारखं काय आणि वेगळं काय आहे ते ओळखणं, 2 सूचना एकत्र लक्षात ठेवून त्याप्रमाणे कृती करणं, किंवा मग एक छत्री दाखवून तिचं वर्णन करायला लावणं. या सगळ्यांमधून मुलांचा सर्वांगीण विकास साधला जातो. आणि आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या विभागाकडे आलो आहोत. कारण खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा शिक्षण शाळेच्या भिंती ओलांडून मुलांसोबत त्यांच्या घरी पोचतं. हे चित्र आणि हे वाक्य खूप काही सांगून जातं. मुलांच्या शिकण्यात सातत्य तेव्हाच येतं जेव्हा शाळा आणि घर यांच्यामध्ये एक मजबूत पूल बांधला जातो. आणि हा अभ्यासक्रम नेमकं तेच काम करतो. आणि पालकांसाठी तर इथे अगदी सोप्या आणि मजेशीर आयडियाज आहेत. विचार करा, मुलांना अंघोळ घालताना तरंगण्याचा प्रयोग करायचा, किंवा भाजी निवडताना विचारायचं, यातली वेगळी भाजी कोणती? यांसारख्या रोजच्या कामांमधूनच आपण आपल्या मुलांचे पहिले आणि सर्वोत्तम शिक्षक होऊ शकतो. आणि खरं तर हाच या संपूर्ण विश्लेषणाचा आत्मा आहे. ही एक अशी शिक्षण पद्धती आहे जी विज्ञान, कला आणि बुद्धी यांना वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये बंद करत नाही, तर त्यांना एकाच सुंदर धाग्यात गुंफते. आणि यामुळेच शिकणं मुलांसाठी ओझं नाही, तर एक आनंददायी सोहळा बनतो. जाता जाता हा एक विचार नक्की करा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या साध्या गोष्टीतून तुम्ही आज तुमच्या मुलाला एक नवीन पाठ शिकवू शकता. कारण शिकण्याची सुरुवात नेहमी कुतूहलातूनच होते. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि शिकवत रहा.